जय जय राम
जगी जावले तुम्हारी
निदान
उभारला हात जगे जाणवली मात देव बैसले सिंहासनी उभे सुरवरते व्योमी उभारला हात जगे जाणवली मात देव बैसले सिंहासनी उभे सुरवरते व्योमी व्योमी एकाच्या कैवाडे उगवे बहुतांचे कोडे देव बैसले सिंहासनी उभे सुरवरते व्योमी दोहे ठाई तुका काही होऊने दे चुका देव बैसले सिंहासनी उभे सुरवरते व्योमी पंढरीच्या देवराया कलवत तुझे पाया पांडुरंगा करू कथमनमान दुसरे चरण संतांची आत्मरूप गणेशो केली स्मरण होय सकळ विद्येच्या विकरण तेचे वंदो श्री चरण सद्गुरूचे ते नमस्कारोने आता पुस्तक कीर्तन सेवेसाठी निवडलेला आपण श्री संत शिरोमणी जगतवंद्य जगद्गुरु महाराष्ट्र भूषण वैराग्याचे विरोमणी देवमान्य संत मान्य जगन्मान्य संत सम्राट श्री संत तुकोबार यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आज अखंड हरिनाम सप्ताहातील पहिल्या दिवशीच्या कीर्तन सेवेसाठी निवडण्यात आलेला आहे.
प्रस्तुत अभंगाद्वारे महाराज जन्माला आलेल्या जीवाला उपदेश बिलकुल करत नाही, कारण भगवंताच्या स्वरूप स्थितीचं वर्णन करत होतात. कारण अखंड हरिनाम सप्ताहातील पहिल्या दिवशीच्या कीर्तन सभेसाठी संप्रदायाचं दंडक आहे, कुठला अभंग निवडला पाहिजे, दुसऱ्या दिवशी कुठला निवडला पाहिजे, तिसऱ्या दिवशी कुठला निवडला पाहिजे, याला दंडक आहे, नियम आहे 8 म्हणण्यापेक्षा अखंड हरिनाम सप्ताहातल्या सगळ्याच कार्यक्रमाला दंडक आहे. दंडकाशिवाय कार्यक्रम होऊ शकत नाही. नियमाशिवाय, अटीशिवाय, नियमाचं बंधन पाडल्याशिवाय अखंड हरिनाम सप्ताह सिद्धीला जाऊ शकत नाही. कारण जिथं नियम आहे तिथं सर्वस्व आहे, जिथं नियम नाही तिथं काही नाही. सरळ बोलून, जिथं नियम नाही तिथं काहीच नाही, आणि जिथं नियम आहे तिथं सर्वस्व. सर्वस्व म्हणण्यापेक्षा सर्वस्वाचा मालक मी आहे. कुठं? जिथं नियम. मी पदरचं बिलकुल बोलत नाही. प्रमाण आहे का? लक्ष्मी अखिल कोटी ब्रह्मांड नायक जर कोणाजवळ असेल तर नियमितपणा जिथं आहे तिथे. तो व्यक्तिगत नाहीये, कोणाचं नाव दर्शवत नाही, पण जिथं नियम आहे तिथं मला यावं लागतं. स्वतः देव बोलतात लक्ष्मी वल्लभ. म्हणून संप्रदायाच्या दंडकानुसार काही लिखित नियम आहेत, काही अलिखित नियम आहेत, काही परंपरेचे नियम आहेत, काही फळाचे नियम आहेत. त्या नियमाप्रमाणे आज अखंड हरिनाम सप्ताहातील पहिल्या दिवशीची कीर्तन सेवा रूपपर प्रकरणातलं किंवा भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणारा मांगलिक कार्यक्रम असावा. कारण मंगलमय भगवंताचं स्वरूप गुण वर्णन करणारा असावा म्हणून त्या दंडकाप्रमाणे आज अखंड हरिनाम सप्ताहातील पहिल्या दिवशीच्या कीर्तन सेवेसाठी अभंग निवडत असताना असा निवडला. उभारिला हात जगी जाणवले माग, देव बैसले शुमासनी, उभे सुरवर केली. आज भातंबरा गावातील सप्ताह बसला ना, बसला आमच्या गावचा सप्ताह. महाराज सप्ताह बसलेला नाही. जरी सप्ताह बसलेला मालक मात्र उभा टाकले. हात दाखवण्याचं कार्य देव, गुरु आणि संत या व्यतिरिक्त कोणीही हात दाखवू शकत नाही. हात दाखवणारे जगाच्या पाठीवर भरपूर भेटतील, पण हस्त कृपा करणारे क्वचित. हातामध्ये सामर्थ्य. तुम्हाला हात दाखवणारे भरपूर कोणाला स्पर्शही करत नाही, आणि देवाच्या चरणाचा स्पर्श मात्र भक्तांना.
पण संत आणि गुरु त्या हात वर, कारण तिथं निर्देश. अखंड हरिनाम सप्ताहातील पहिल्या दिवशीची कीर्तन सेवा त्या मंगलमय परमेश्वराचं वर्णन करावं, कारण भगवंत हा मंगलमय. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरी. मंगलात मंगल असलेला परमात्मा आणि मंगल कार्यारंभी भगवंताचं स्वरूप, भगवंताचं वर्णन, भगवंताचं चिंतन, भगवंताची स्तुती करणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे. कारण देव हा स्तुती प्रिय आहे. स्तुती करायची ना देवाची करावी, स्तुती देवाची करावी. पण माणसाची एक गैरसमज समज झालेली आहे. देवाच्या स्तुतीऐवजी माणसाची स्तुती करण्यामध्येच माणसं मग्न आहे. त्यामुळं सत्यत्व धोक्यामध्ये यायला लागले, खरं धोक्यात यायला लागलं आणि खोटेपणाचा भूत वाढलेला. रामदास महाराज दासबोधामध्ये वर्णन करत असताना सांगतात, हे माणसा वेडा झालास का? अरे स्तुती करायची ना तुला, जरूर कर. 5-25 हजार रुपयासाठी एखाद्याची स्तुती करत बसू नको. महाराज संप्रदायाचा दंडक आहे. कीर्तनामध्ये कोणाचंही नाव सांगू सांगावं, नावच जर सांगायचे असते तर सगळ्याचे नाव घेईपर्यंत सकाळपर्यंत कीर्तन होऊन जाते. नाव सांगायचं. कीर्तनामध्ये संप्रदायाला शोभेल अशा संप्रदायाच्या रीतीप्रमाणेच प्रमाण सांगणं असावं. कुठल्या तरी भाकर कथा लावून बसत जाऊयात कीर्तनात नको. कीर्तन म्हणजे माणसाला मनोरंजनाचं साधन वाटायला लागले. कीर्तन म्हणजे मनोरंजनाचं साधन नाही आहे. कीर्तनामध्ये विनोदाचार्य म्हणून विनोद सांगायची गरज नाहीये. कीर्तनात नेमकं सांगावं तरी काय प्रश्न आहे. कीर्तनात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य सांगितलं पाहिजे. आणि कीर्तन हे आत्मोद्धाराचं साधन आहे हे समजून ऐकणाऱ्यांनी ऐकलं पाहिजे. कीर्तनामध्ये एक तरी शब्द अंतःकरणापर्यंत पोहोचला पाहिजे असे शब्द वापरले पाहिजे. थोडं तरी कीर्तन पोहोचलं पाहिजे. तुमच्या मनाला समाधान वाटण्यासाठी कीर्तन नाहीये. कीर्तनाचा एखादा शब्द तरी लागला पाहिजे अंतःकरणापर्यंत. कारण साधू संत महात्म्यांनी एवढी मोठी तळमळ करून तुम्हाला सांगितलं. आणि कीर्तन किती वेळ असावं? 2 तास. आमचे प्रदीप भाऊ सांगितले बघा युट्यूब चॅनलवर 2च तास राहावं कीर्तन. पण मी कधीच म्हणणार नाही कीर्तन किती वेळ असावं. 24 तास कीर्तन असावं. अखंड खंडेना जीवन किंवा काळवेळ ना सततं कीर्तयन्तो मां यतन्तः शतरतः. सारखं कीर्तन राहावं सदा सर्वदा. ध्यान त्या कृष्णजीच, देवाचं नाव सदा सर्वदा घ्यावं. पण मला सदा सर्वदा शब्द एकाच ठिकाणी ऐकायला भेटायला लागला हो. कुठं कुठं? दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा, दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा. बसली पंगत मांडलं ताट. हा महाराज सुरू करा. महाराज चालू केले सदा सर्वदा. या पात्राकडे बघत सदा सर्वदा योग तुझा. तू खाण्यासाठी जगू नकोस, जगण्यापुरतं खायचं आहे तुला. माणसाचं जीवन हे जगण्यासाठी खाण्यासाठी आहे. पण खाण्यासाठी जगायचं नाहीये. पण त्याला सदा सर्वदा म्हणत बसाय. सदा सर्वदा योग तुझा तुझा म्हणजे भगवंताचा. भगवंत स्तुती प्रिय आहे आणि त्या भगवंताची स्तुती
रात्रंदिवस अखंड करावं, स्तुती करावी परमेश्वराची, करू नये ती कधी नराची. माणसाची स्तुती करायची गरज बिलकुल नाहीये, कारण माणूस हा स्तुतीला प्रिय आहे का नाही, स्तुतीला पात्र आहे का नाही हे आपण ओळखू शकत नाही. म्हणून स्तुती केलेला सुद्धा दोष लागत असतो. म्हणून माणसाची स्तुती करू, स्तुती देवाची करावं. भगवंता स्तुती पात्र आहे, स्तुती प्रिय आहे, म्हणून स्तुती करावी परमेश्वराची, करू नये ते कधी नराची. स्तुती सखीश्वर प्राप्त होतो, तसा तुला मानल काय देतो. माणसाची स्तुती करून तुला काय देणार आहे ते माणूस आहे. कारण दोन्हीही भगवंताच्या दारातले याच, आम्हाला काय देऊ शकणार आहे. थोडं सूक्ष्म चिंतन करून बघा. आपण सगळे देवाच्या दारातले भिकारी ना, मग भिकाऱ्याच्या घरी भीक मागायला जावं का? त्या भिकाऱ्याला माहिती आहे. तुम्ही आतापर्यंत उगाच चिंतन करून बघा, तुम्हाला लक्षात आलं असेल तुमचे स्वामीच्या घरी भिक्षा मागायला गेलेत का? पीठ मागायला कधी गोसाईच्या जाते का? कधीच नाही हो, कधीच जाऊ शकत नाहीत का? त्यांना माहिती आहे आम्ही भिक्षुक आहोत. भिक्षुकांना भिक्षुकाच्या घरी जायचं, भिकाऱ्यांना भिकाऱ्याजवळ भीक मागायला कधी जायचं, हे त्यांना नियम माहिती आहे. पण आता आपल्याला सवय तसलीच लागली आहे, भिकाऱ्यानं भिकाऱ्याची स्तुती करायची आणि या भिकार चोटानं त्या भिकार चोटाला भीक मागायची. आपण सगळे देवाच्या दारातली भिकारी, देवाच्या दरबारातले आपण भिकारी भगवंता तुझ्या दारामधला भिकारी आहे आणि भीक काय हे देवा. देवा तुम्ही काहीतरी मला भिक्षा पत्रामध्ये देता का? काय पाहिजे रे तुला? काही नको, मला भक्ती प्रेम पाहिजे, या व्यतिरिक्त मला काही मागायची गरज नाही. तस याचकाने याचकाच्या दारामध्ये भिक्षा मागू नये. तर त्याच न्यायानं स्तुती माणसानं माणसाची करू नये, स्तुती भगवंताची करावी, कारण तो भगवंत मंगलमय आहे. जिथं मंगलमय, दिव्यमय आणि रम्यमय परमात्मा वास करतो त्याचं नाव मंदिर आहे. आणि मंदिरातल्या देवाची स्तुती करण्यासाठी घरातल्या माणसाची गरज आहे. मी का बोलावलं थोडं लक्ष देऊ नये. मंदिर शब्द 3 अक्षरी आहे. मंदिर, म म्हणजे मंगलमय, ती म्हणजे दिव्यमय, र म्हणजे रम्यमय परमात्मा जिथं वास करतोय त्याचं नाव मंदिर. आणि त्या मंदिरातल्या परमेश्वराची स्तुती करायला घरातल्या माणसाची गरज आहे. आणि तिथं जाऊन ज्या वेळेला तो त्या परमेश्वराची स्तुती करेल त्या वेळेला याच्या घराचं घर पण जातं आणि घराला मंदिर प्राप्त होतं, यात शंका नाही. आता घर म्हणजे काय, मंदिर कळालं पण घर कळालंच नाही ना महाराज. घर कशाला म्हणावं? 2 अक्षराचा शब्द आहे का? घर शब्दामध्ये अक्षर किती? 2. घर आणि र. मंदिर कळालं पण घर कळालं नाही. आता तुम्हाला घर सांग. घर म्हणजे घडीला, घर म्हणजे घडीला, र म्हणजे रडा फळ जिथं राहतं त्याचं नाव घर.
आपण घरातले. आमच्या घरामध्ये कधी रडापड असते, कधी हास्य असतं, कधी विनोद असतात, पण हसणं कमीच आहे बरं काय. कारण जिथं सुख आहे तिथं हास्य आहे, जिथं समाधान आहे तिथं हास्य आहे, जिथं शांती आहे तिथं हास्य आहे. बाकी आपलं हसणं खोट आहे. कारण आपण सुखीही नाही, समाधानीही नाही आणि शांतीही आपल्याला प्राप्त झाली नाही, तर आपण कशावरून समजायचं हसणार आहे म्हणून. आपलं चाललंय नाही बाबा हसणं, सोंग चाललंय हसायचा सोंग. मन भरून कोणी हसायला तयार आपण हसत नाही. दुःख आहे आपल्याला, एवढं विचारत असतोय राम राम बरं नाही बाबा, हा आनंद आनंद आहे महाराज, मला आनंद आहे. आणि बीपी जास्त होत तुला चक्कर आणते असतात ते सांग. 50 पोते सोयाबीन झालेल्या बाबाला मी भेटलो, म्हणलो राम राम बरं नाही आनंद आहे. हा आनंद आहे महाराज म्हणला. सोयाबीन किती झालं? 50 पोते झाले. मग आता समाधान आनंद असं म्हणलो. कशाचा आनंद म्हणाला महाराज? खर्चाला त्याला बराबर झालं म्हणाला. हसला का मनातून? रडत हसणं आपलं, रडत जगणं. रडत का? जन्माला येत असताना आपण रडत जन्माला आलोय, जगत असताना रडत जगायला लागलोय आणि मरत असताना सुद्धा रडत मरणार यात शंका नाही आहे. अशा लोकांनी रडत जन्माला येऊन रडत जगत आणि मरणं जर रडत असेल तर त्या लोकांनी काय करावं? तर भगवंताजवळ जावं, मंगलमय भगवंताची स्तुती करावी. सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, ये सदा चित्त समाधान, आपल्या संप्रदायामध्ये अटी नियम दंड भरपूर घालून दिलेले आहे आणि त्या दंडकाप्रमाणे मंगल कार्यारंभी मंगलमय भगवंताची स्तुती केली जाते, यात शंका नाही. शेतकऱ्याचे 2 मंगल कार्य आहे, एक भर उन्हाळ्यात आणि दुसरं भर पावसाळ्यात. तुम्हाला तुमच्या भाषेत सांगतो म्हणजे कळत. शेतकऱ्याचे 2 मंगल कार्य भर उन्हाळ्यात असतं. आता तेच झालं ना आतापर्यंत. त्या घरावर लिहिलेलं असतंय सूर्यात सदा मंगल मंगल कार्य. शेतकऱ्याचं भर उन्हाळ्यातलं मंगल कार्य आणि भर पावसाळ्यातलं हा आता लगेच महिनाभरात पेरणी हे शेतकऱ्याचं मंगल कार्य. शेतकरी बैलाच लागणारी इकडं औत तयार करणाऱ्याच्या घरामध्ये म्हणजे सुताराच्या घरामध्ये त्या इकनाची पूजा केली जाते. इकन उचलतो, शेतात नेतोय आणि ठेवतोय. शेतात नेऊन पूजा केली, बैल जुंपला, वटीला बीज असतं पेरणीचं आणि पहिली मूठ साड्यावर धरतो. डाव्या हातात दोन्ही बैलाचे कासरे धरतोय, उजवा पाय ते फणीवर ठेवतो आणि एक मंत्र म्हणतो. शेतकऱ्याचा मंगल कार्यालंबीचा एक मंत्र आहे. तुम्ही सगळे शेतकरीच ना, तो पहिला मंत्र कोणता असेल? सांगा. शेतकरी असलो तर सांगून मोकळे व्हा. जमलं तर सांगा, काही हरकत नाही, कोणी सांगू शकतो. सांगितलं तर पुढलं कीर्तन मला सोप्यात जात नाही ना, विरामाकडे शिरगणे तेवढंच. ते पक्की शेतकरी तर आहेत का नाही? अवघड आहे. गद्या गणपती काम लागू दे सुते मंगळ मूर्ती. बैलाचा राजा सोम्या गोम्या राम्या काही का असं ना त्या बैलाचं नाव. औषा दौशा नवशा बिलकुल म्हणत नाही त्या बैलाला. गण्या हर शेतकऱ्याचा पहिला मंत्र. एक शेतकरी
6 महिन्याचं 3 महिन्याचं पीक काढण्यासाठी जर त्या मंगलमय भगवंताचा नमस्कार करून त्या देवाचं नाव घेत त्या देवाची स्तुती करून जर पेरणी करत असेल 6 महिन्याच्या 3 महिन्याच्या पिकासाठी, तर हे पीक जन्मभराचं आहे. या जन्मभर या पिकाला जर नीट ठेवावं, जोपासना नीट व्हावी इच्छा असेल तर यांना काय करावं लागतंय? आता प्रमाणाला बघा, सदा नाम घोष सारखं भगवंताचं चिंतन करावं लागतं या पिकाला, तेव्हा हे पीक नीट राहतंय. पण का अजून आहे की शेतकरी पीक काढणीला आल्यावर आनंदित होतोय का पेरणीच्या दिवशी का मध्ये जोपासना करत असताना त्या पिकाची राशी दिवशी शेतकरी खुश राहतो. त्या पिकाच्या राशी दिवशी शेतकरी खुश आहे. मग ह्या पिकाच्या काढणीला तेव्हा खुश राहतो. आगा मरहा बोलून साहती उद्या मर म्हटलं तर अवघड वाटतंय. मेलियावरी तरी का करते बोंबलाती रडती बोंब मारून रडते. त्या दिवशी पीक काढणीला आले, देवाचं पीक आहे हे सगळं आपलं. देवाला आनंद वाटतोय काढत असताना, त्याला आनंदानं माझे रासकुल या म्हणावं का नाही, म्हणत ती तवा रडत. तर मला सांगायचं इतकंच आहे, पेरणीसाठी शेतकरी देवाचं नाव घेऊन पेरणी करतो, म्हणून पेरणी शेतीला जाते आणि रास हमखास. दुसरं मंगल कार्य शेतकऱ्याचं लग्न हे मंगल कार्य. त्या कार्याला भगवंताची स्तुती. नवरी मुलीच्या घरी लग्नाच्या पहिल्या दिवशी 4 पाहुणे 5 पाहुणे 7 पाहुणे 11 जातात. कशाला? लग्न काढायला. लग्न करते तुम्हाला बोलत जावं. आता लग्नाचं सगळ्याला करते, आता सगळ्याच्या लग्न झालेली. लग्न काढण्यासाठी गेले. तिथे गेल्यानंतर नवरी मुलीला पाटावर बसवलं जाते. समोरच्या बाजूला कळस पूजा म्हणून तो देव बाप्पा मांडतो. त्या कळस पूजेच्या समोर एक खोबऱ्याचं गुंड, एक हळकुंड, दुसरं बदाम खारी आणि एक काळ्या रंगाचं एवढं फळ उठत आहे. त्या फळाचं नाव येळ पडली तर जेवण केल्यावर त्याला कपडून बी खाते. तुमचे काढले लग्न तुमचे काढले, ते लग्न काढून घेतल्या काहीच म्हणायला तयार नाही का? हा सुपारी आता या सुपारी ठेवलेली असते आणि पूजा केली जाते. का तर सुपारी ही गणेशाचं प्रतीक आहे, देवाचं प्रतीक, मंगलमय भगवंताचं प्रतीक म्हणून सुपारीची पूजा केली जाते. ते मुलीच्या घरचं झालं, इकडं मुलाच्या घरी काका चालतंय म्हणतात. पूर्व काळामध्ये थोपून असं एक तयार करतो. ते चिखलाचं थोपून हो का असं काय माटाय तुमचा काका सांगलेलं तुमचं, तुम्ही तर हवकाने जागेवर त्याला मांडव म्हणतात. जुन्या माणसं सांगा का म्हणतात? चिखलानं थोपून केलेला भाऊला म्हणतात. बरोबर आहे, ह्यांना भाऊ नाही. तुम्हाला मांडव आणि मांडव म्हणजे ते वरून टाकलेल्या सरमकाड्याला मांडव म्हणतात. त्या चिखलाचा राहते त्याला बाहुला म्हणतात. त्या बाहुल्यावर एक खबरवाटी आणि एक सुपारी ठेवलेली असते. का बरं? सुपारी हे गणपतीचं प्रतीक आहे, देवाचं प्रतीक आहे, मंगलमय भगवंताचं प्रतीक आहे, म्हणून सुपारीची पूजा त्या बाहुल्यावर. दुसऱ्या दिवशी त्या बाहुल्यावर त्याच दिवशी एवढे ठेवते, प्रत्येक खांबाला हळकुंड बांधते आणि मग बसवलं जातंय. कोणाला? देवाला बसवलं जातंय. बसा देवा आता इथं. तसं देवाला बसवणारा किंवा बसवणारी कशी असावं लागते? गबारी जमते, मजबूत खायचे आणि तिथे असं बसून येते ना, नीट बसला असतं ठीक, नाही तर ठोकतो. बसा बसा उठला असतं, उठला तर मुसळ हातात बसून राहा. मग तेवढं लग्न होईपर्यंत त्याला बसावं लागतं. लग्न झालं
दुसऱ्या दिवशी मग लगेच का म्हणते त्याची ते तवाची बसविंदीची ते पुन्हा अजून तेव्हा येऊन काय म्हणते उठा बरं वाटताले का लग्नातले लड्डू वगैरे बघून लई गुस्सा वाटताले इथंच आता उठा आणि सुट मला त्या देवाला बसवणं देवाची स्थापना करणं बोलून गेलो. आता मला सांगा लग्नामध्ये पहिलं बिराड कोणाचं दिलं जात आहे बोला कोणी सांग सांगितलं तर कुठलं कीर्तन नाही तर इथंच बसवायचं लटवायचं का आता लग्नात पहिलं बिराड कोणाचं दिलं जात आहे झाले का नाही पहिलं विराट आताच दिलं की बाबा बसलो की आम्हाला पहिलं विराट देवाचं मग जावयाचं सगळ्याचं पहिलं विराट कोणाचं दिलं देवाची स्थापना केलं विराट दिलं दुसऱ्या दिवशी लग्नाला वराड आलं मग वराडाचं विराट आणि मग सगळे लग्न मंडपामध्ये पहिलं मंगळाष्टक याद हाय महाराजाला लग्नातलं पहिलं मंगळाष्टक स्वस्ती स्वस्ती श्री परवा दिवशी आपण करतो परवा दिवशी कीर्तन होतं बाजूला मी कीर्तनाला आलतो तिथं आपण बोलतो याद नाही मला ध्यानच राहत नाही तवा लई अवघड आहे लग्नातलं ध्यान नाही आपल्याला मग परमार्थातलं करा प्रपंचात जेवढ्या काही प्रपंचात अटी आहेत दंड काय नियम आहेत तेवढे परमार्थात नियम आहेत जे परमार्थात आहे तेच संसारात आहे आणि जे संसारात आहे तेच परमार्थात आहे जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे पिंड ब्रह्मांडाची उघडी गुरु केली ग्रंथ वाचा म्हणजे लक्षात येईल विठाला विराट द्यायचं काम आज आज मंगलमय भगवंताचं विराट दिलं देवाला बसवलं देवाला बसवायचं काम कोणाचं आजच्या कीर्तनकारांचं बसला देव बसवलं आणि बसला तर बसला मुगा बसला नाही बरं काय हात दाखवला देवानं आणि का म्हणलं चिंता करू नका त्या हातात एवढं सांगायचं तू घेऊ नकोस तुझ्या पाठीशी आहे हाताचं सामर्थ्य आणि हे हात फक्त देव गुरु आणि संत तिघा व्यतिरिक्त कोणीही देऊ शकत नाही याला म्हणते अभय दान सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर लोक कन्यादान म्हणतील कोणी सुवर्णदान म्हणतील कोणी धनदान म्हणतील कोणी मतदान म्हणतील पण मी सरळ बोलून जातो अभय दाना इतकं मोठं दान जगाच्या पाठीवर कोणी देऊ शकत तू देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणायला देवाचा हात लागतोय गुरुचा हात लागतो नाही तर संतांचा हात लागतो देवाला ज्या वेळेला बसवलो त्यावेळेला तो देव तुमच्या देवताच्या दिवशी हात वर करतो आणि सांगतो तू घेऊ नकोस मी इथं बसून आहे कीर्तनाच्या अभंगाच्या पहिल्या हात उभारीला
देव म्हणतात होय चांगला आता मी आलोय इथं बसून आहे तुम्ही चिंता करायची गरज भातमराव अशयानी अखंड हरिनाम सप्ताह आनंदानं करायचं इथं मी राहीपर्यंत तुम्हाला काही कमी पडू दे उभारीला दुसरा गुरुचा हात एक म्हणतोय आता तेवढी मोठी ताकद आहे पण हात दाखवणारे गुरु किंवा संत भेटले बरं आता तेवढी मोठी ताकद आहे त्याला हस्तकृपा म्हणते एकदा का डोक्यावरून हात फिरला सगळ्यात मोठ्या रोगाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती लावण्या हात गुरुवारी सगळ्यात वंगळे लागलेला रोग सगळ्यात खराब रोग चिंता नावाचा रोग लय खराब आहे बरं का त्या रोगावर औषधच नाही कुठेच तुम्हाला औषध भेटणार नाही शंका आणि चिंता नावाच्या रोगाला सब रोगों को दवा है लेकिन चिंता और शक के रोगों को दवा नहीं मिलती आणि एवढी वंगळी चिंता ती देवाला लागली होती हो एकदा तर महाराजांनी सांगितलं होतं देवा चिंता करायचं नाही लय खराब राहते चिंता से घटे चतुराई दुःख से घटे शरीर पाप से घटे लक्ष्मी कहे संत कबीरदासजी म्हणतात चिंता नावाची बिमारी खराब आहे चिंतेला बोलत असताना म्हणतात सदैव दहते चिंता निर्जीवते दहते चिंता मेलेल्या माणसाला जाळायचं काम चिंता करते अग्नी पण जिवंत माणसाला जिवंत ठेवून जाळते तिचं नाव चिंता आहे कबीरदासजी या चिंतेला बोलत असताना म्हणतात पंखना पर नीचे ना ऊपर आदमी का घुस खाने वाला जानवर आकाशात नाही पृथ्वीवर नाही हातापाय नाही दिला पण एकदा जर माणसाला लागली दररोजच्या रोज माणसाचं नाव करून खाती आहे तिचंच नाव चिंता हाती छाप असलेल्याला उद्बत्ती छाप करते तिचं नाव चिंता आणि तेवढ्या मोठ्या बिमारीला एकदा गुरुचा किंवा संतांचा हात लागला व डोक्यावरून घेतला का झालं कशानं वारली संतांच्या दर्शनानं कृपेनं आमची चिंता निरसन झाली वारली म्हणाले तुकोबार आहे गावाला गेली म्हणजे नाही बसला गेली तालुक्याला गेली जिल्ह्याला गेली राज्याच्या बाहेर गेली बाहेर देशात गेली असं कधी म्हणलेत का बरं बाहेर देशात जरी गेलेली असली तर परत येण्याचा संभव वारली म्हणल्यावर पुन्हा येते का कसं आहे जरा चिंतन करून बघा बरं भातमरा गावातले मेलेले माणसं एक बार तर माघारी आल्यात का पुण्यातच सत्याला काय आला तर आमच्या गुरुचं कीर्तन आहे म्हणून कोणते अर्थे का वारल्या म्हणताचे परत आले आहेत तसं चिंता नावाची जी तुम्हाला लागलेला मोठा रोग बिमारी होती किंवा कशानं संतांच्या हस्तकृपेनं वाढली अवघी चिंता किंवा सांगितलेली चिंता न करावी देवानं जर हात दाखवला तर त्या चिंतेच्या पलीकडे नेतो आणि परमानंदाच्या प्राप्तीपर्यंत संत किंवा देवाची भेट लागून देतात म्हणून तो देव म्हणतो की आता मी हात वर केला तुमच्या सत्तामध्ये येऊन बसलोय
आता तुम्हाला चिंता करायची गरज नाही. उभारीला आहात आणि ज्या वेळा मी हात वर करून सांगितले ना तेव्हा जगाला कळालं या भातंबरा गावामध्ये सत्ता चालू आहे. देव बैसले. आता कीर्तनाला एवढे श्लोक आहेत की महाराज? एवढे श्लोक आहेत का कीर्तनाला? जिथं देव आहे तिथं माणसाचा विचार करायचा नाही. कोणी दृश्य स्वरूपात असते, कोणी अदृश्य स्वरूपात असते, पण जिथं देव आहे त्या देवाच्या भोवताली 33 कोटी दैवताचा फेरा आहे. महावैष्णव कुटुंबर आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणाच्या दुसऱ्या व्योम म्हणजे आकाशामध्ये आणि त्या देवलोकाची कृपा त्या भगवंतामुळे आहे. ते उत्तम उदाहरण कुटुंबार आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात येतात म्हणून त्या देवलोकाचं आपण भजन केलं पाहिजे. उभे सुरवरते देवनी. आकाशाच्या ठिकाणी देवलोक आहे आणि त्या आकाशाच्या ठिकाणी देव हा एवढा सुरवरते देवनी. आकाशाच्या ठिकाणी देवलोक. त्या देवाला बघायला उभं टाकेल. तो देव इथं येण्याचं कारण काय? दुसरं तिसरं काहीच नाही. गाव म्हणलं की गावामध्ये, घर म्हणलं की घरामध्ये, तालुका म्हणलं की तालुक्यात, जिल्हा म्हणलं की जिल्ह्यात, देश म्हणलं की देशात एखादा तरी पुण्यवान असू शकतो. त्या एकासाठी देवाला सर्वस्व करावं लागतं. अभंगाचं तिसरं एकाच्या कैवारे, एकाच्या कैवारे, एकाच्या कैवारे,
जगासाठी सगळ्याचा सुद्धा गंगा नदी वाहते भगीरथाने सांडलेली नाही ना गंगा फक्त भगीरथासाठीच वाहत असेल नाही ना सगळे हात दोन दोन मोकळे वृष्टी होते कोणासाठी चातकासाठी चातकाला तहान लागली तो याचना करतोय वृष्टी होऊ दे कारण चातक नावाचा पक्षी एक असा आहे मामा बाहेर बोला तर कीर्तन करू द्या ये ना तुम्ही चिंताच करायचं नाही उलट शांत राहा ते जर आलं कीर्तन बंद करणार आहे हे बी तिथलंच त्याला जर ऐकायचं नसेल तुम्हाला ऐकू द्यायचं नसेल तरी आपण विचारच करायचा नाही ओळखायचं अशी जर अडचण कीर्तनात येत असली तू नाहीच म्हणायचं का फरक पडणार वृष्टी ही चातकासाठी होते चातक नावाचा पक्षी जमिनीवरलं पाणी पित त्याला आभाळातूनच वृष्टी व्हावी वरच्या वरी छिडून पाणी प्यावं चातकासाठी वृष्टी होते फक्त चातकच त्याने तृप्त होतो असं मला म्हणायचं बरोबर की चूक पाऊस पडल्यानंतर फक्त चातकाला समाधान मिळतंय बरोबर की चूक तुम्हाला काही मिळत एका चातकाने ठस केला
पण सगळ्याला आनंद भेटला, सगळ्याच्या पेरण्या झाल्या, राशी रुपटी अन्नधान्य सगळं काही सगळ्याला भेटलं. कारण पर्जन्यापासून संभावा, पाऊस पडल्याशिवाय अन्नाची निर्मिती होऊ शकत नाही, हे आपला धर्मग्रंथ सांगतो. पुढं गाईच्या कासामध्ये दूध तयार केलं भगवंतानं. कोणासाठी? गाईच्या वासनासाठी आपल्याला. गाईच्या स्तनात दूध तयार केलं देवानं. कोणासाठी? बोला. वासरासाठी. इमानदारीनं वासरालाच बाजूला सगळे आपल्यासाठी. चहा कोण पिला? आपण वासरासाठी जरी तयार केला असला, सगळ्याचा चहा होऊ लागला त्याच दुधावर. सगळ्याचे लेकर त्याच दुधावर जगलेले. पुढे जातो. अर्जुनाला भगवद्गीता देवानं सांगितली कुरुक्षेत्रावर. गीता सांगितली अर्जुनासाठी. फक्त अर्जुनालाच उपयोगाला आली का? सगळ्यासाठी. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे, देव वैसले आसने पुढे सर्व ते गौरी. एकासाठी जरी देव म्हणून आला तर त्या देवाचा लाभ सगळ्यालाच आहे. मला जास्त उष्णता व्हायला लागली, गरमी, लाईट गेली, गरमी जास्त होलेली आहे देवा, फक्त एवढं फॅन चालू आहे फक्त लाईट दे म्हणून. लाईट आली, एकच फॅन चालू झालं का? सगळ्यालाच आनंद झाला ना? मला सांगायचं इतकंच आहे, एकाला प्रार्थना करावी. सगळ्याच्या वरचं कोडं मेढ हल्ली की सगळं चालतंय. सप्ताहात मेढाला किंमत असते. मेढ जर हल्ली, खळा उठला म्हणून चिंता करू नका, ते विचारच करायचा. खळा उठला म्हणायचं म्हणून मेढ हलू देऊ. सगळं जागेवर येते. महाराज मिळतील, तुम्हाला अडचण आली तर पकवायचे, सगळे येते. पण मेढ जर मजबूत राहिली तर गावाची मेढ जसं गावचा कार्यकर्ता असतो तसं सप्ताहाची मेढ म्हणजे व्यासपीठ असतं. आणि एका व्यासपीठावर जर हात गेली देवाला तर सगळ्याचे कोडे आपोआप निरसन होते. पहिल्या वर्षीचा सप्ताह पण गेलो, पाऊस पडना गेले म्हणून केलतो वाटतंय. केलतो नाही? आठवतंय का? बघा कोण कोण होतो त्या सत्याला. सगळे होतो नाही तुम्ही? हा, नगर प्रदक्षिणेला मी होतो. हा, कशाला येत नाही? कस का होता? एवढं पाणी गावात होता म्हणून चालले कुठे कशाला येईल? सगळ्याला सोडून दिलं, काढलं मंदिराच्या खाली. बरं चांगली आहे ना? लेट जाऊन घ्यायला होता तुम्ही होतो. नगर प्रदक्षिणेत जेव्हा फिरायला लागले, पाऊस पडना पाऊस. आजोबी ह्याच्या कीर्तनावरची आहेच त्याचा का? तर त्याला माहित आहे त्या लोकांना पावसाची गरज आहे. हो उगे त्यांनी दिसत ना आशाने केल्या तर थोडं तर दाखवून जावं तोंड म्हणून तरी येतच असते प्रत्येक सत्या. म्हणून त्या वर्षी नगर प्रदक्षिणा करत असताना हे माझ्या माया आहेत त्याच्यात काही एवढ्या पाण्यातून एकाच्या एक हाताला धरून सगळे होती त्या वेळेला धरून गडी माणसं चौकडून धरायची, पलीकड सोडायची एकाला. असल्या माटाने नगर प्रदक्षिणा केली. आणि आता जर पुन्हा झाली सत्याची, मग पुन्हा ती वेळ आली की अजून महाराज ओळखत येतो. त्याच्यासाठी आपण सत्याची मेळ हलवायची आहे. तिसऱ्या चरणापर्यंत सांगत त्या देवाला जगद्गुरु कृपेला याचना करतात. देवा जर आमचं काही चुकलं तरी चुका होऊ देऊ नका, चुकीला माफ करा. अभंगाचे शेवट. Bye.
तोही ठाई चुका काही मागून दे चुका देवा. आता प्रपंच आणि परमार्थ दोन्ही ठिकाणच्या चुका दुरुस्त करण्याचं काम तुझं आहे, कारण तू आता इथं आहेस. तू एकदा आलास ना, आमची चिंता हरली. आता तुझं काम आहे पुढलं म्हणून. देव जर सगळंच काही बघत असेल तर आम्हालाही बघत असेल ना. कसं आहे, देव आपल्याला बघत असेल ना, आता इथं व्यासपीठावर असल्यावर सगळे देवाला दिसलो ना. देवाला दिसत नसेल का आपण कसं कसं चाललंय कीर्तनामध्ये, कसं बसला का नमुन्यानं बसला. एटा एटा किती लोक करायला जातं, भजन किती लोक म्हणायला जातं, किती लोकांच्या तोंडाला किल्ल्या पडल्या, सगळं देवाला माहित आहे ना. म्हणून आता एक भजन राहिले. आतापर्यंत कोणाला भजन करा मी म्हणलेलं नाही, पण आता मात्र कीर्तन संपायचे आहे ना सगळ्यांनी. तुकाराम तुकाराम झालेल्या सेवेला विराम देत असताना एवढं बोलत असतात. आजच्या कीर्तन सेवेसाठी उपस्थित असलेली माझी संपूर्ण बाहेरगावची गावातली भजनी मंडळ, हार्मोनियम गुरुजी, मृदंग शिडामणी, आणि विशेषत्वानं मी नावं घेत थांबणार नाही बरं काय, कारण नावं घेत वेळ घालायची सवय नाही मला. आमचे साऊंड सिस्टमचे दादा आणि विशेष करून आमचे प्रदीप दादा, आतापर्यंत मी कोण्याही चॅनलवाल्याला कीर्तनात येऊ दिलं, पण प्रदीप दादाचं काय प्रेम आहे कोणाचं, इतकं मजेदार आले, चकले घालून आल्यासारखं आले. का तर मला नको वाटतं ते प्रसार माध्यम बिलकुल नको. का तर आपल्याला ते जमतच नाही, तर कशाला उभं भानगडीत पडायचं. मला अजून कीर्तन कसं करावं ते कळालं नाही, मग अजून ह्या भानगडीत कशाला पडायचं. म्हणून पता होईल कीर्तन तिथून दूरच राहायचा प्रजन महाराजाच्या जावयाच्या कीर्तनात. आता शेवटला जावायचे गोड सासऱ्यानं लावून जावं आणि आंब्याचे फळ जावयानं शेवटला काढ्या दिवशी. ते सगळं एकमेकांच्या सगळ्याच्या संगतीत राहतोय. पण आतापर्यंत आमच्या गुरु महाराजाची युवाई सापडलीच नाही. तर आज दादा बरोबर फेटा बांधून निघाल्यावर तीर्थ दर्शन केले. बोललो आता ही आली आहे, आता आपण चापुरीत चाललं पाहिजे. पण मला चापुरी कळत नाही कीर्तनाची, तरी सुद्धा तुम्हा सर्वांच्या साक्षात झालेल्या सेवेला विराम देत असताना आजची कीर्तन सेवा कशी झाली, एका कशी वाजवल्यानंतर वाजली, टाळा कशा वाजवल्यानंतर वाजल्या, तसं याला सुद्धा वाजवणारा वेगळा आहे. ह्याला उद्या ओसाचं खांडून काढल्याने ताटायचं आणि तसं केलं ना कीर्तन महाराज. झालेल्या सेवेला विराम देत असताना एवढंच बोलून जातो की कीर्तन मी केलेलं नाही, करून घेणाऱ्याची खोडी आहे. म्हणून आजच्या सेवेला विराम देत असताना एवढंच बोलतो, करवेली तशी केली कटकट वाकडी केली, देव जाणे शेवटची चालू.